संध्याकाळची बी येते ती 10 वाजता बी येते ती कवा बोनाची बी येते ती बारकी पोरं येते ती कुणी बी येतं बघायला आल्यावर बाया बी येते त्या बरं आणि बघायला आल्यावर काय म्हणते ती काय म्हणते ती धरायला एखाद्याने मग हे आमच्या माणसाने धरला तरच फोटो पोरांनी ठेवले दुसरं कोण ठेवते दुसरं कोणती लई येड बैल लई येड बैल ती येडा चित्ताची येडा सगळी बघते ती नाव असते ती म्हणल्यावर कोणाची नजर कचली कोणाची नजर कशी असती म्हणून आल्यावर 3-4 वेळा दिष्ट काढायची तालुक्यात गट काढून 2 लाख रुपये देणार मीच आहे पहिल्यांदा. बरं म्हणजे नुसतं कडेनं गट काढला म्हणून 2 लाख 2 लाखांनी तुम्ही वासराला चांगलं सहकार्य केले. या वासरू आता चर्चेत आणणारा म्हणजे तुम्ही मोरे सरकारमुळेच वासरूला जास्त चर्चेत आले. आता मागणी आदत मध्येच 31 लाखाला आलते ना आता 4 गाडी त्या दिवशी धुमाकूळ घातल्यापासून आता सध्या खूप चर्चेत असलेला सगळ्यात रागीट आणि इद्रा बैल म्हणून ज्याची ओळख निर्माण झालेली आहे त्या येडा चित्त्याचं सगळं संगोपन किंवा त्याची देखभाल या 85 वर्षाच्या आजी करतात. खरंच कौतुक. जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, असंख्य सबस्क्रायबरने आणि असंख्य बैलगाडी शर्यत क्षेत्रातील चाहत्यांना कमेंट केल्या आणि मेसेजसुद्धा केले, फोन केले की दादा आम्हाला तुमच्या भागातला एक महाराष्ट्रातला सगळ्यात रागीट बैल म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे येडा चित्ता, त्याचा गोठा कसा आहे आणि त्याची एक मोठी मुलाखत होऊ द्या. तर मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लाटे गावामध्ये. तर आत्ता सध्या आपण आहोत येडा चित्त्याच्या गावामध्ये आणि त्याचा पाठीमागच्या बाजूला गोठा आहे. या तुम्हाला गोठा कसा आहे दाखवत होते. मित्रांनो, हा येडा चित्ता आहे. चित्ता बघू शकता तुम्ही, खाली लाल माती आणि हे पत्र्याचं एक मोठं शेड आहे, गोठाच म्हणू शकतो. इथं वरती छकडी लावलेली आणि पाठीमागच्या बाजूला एक फॅन आहे. तर आता इथं कोण आहे का बघू अजून आपण. आजी कोण नाही इथं, या की. तुमचं नाव काय? हरुबाई. बरं, कुठे गेली पोरं? येते वय. वय किती? वय 85. 85 वय आहे. मला वाटतं तुम्ही पंकज शेठच्या आजी का? बरं बरं. आता कोण नसतं का गोठ्याव? कोण नसतं, हे काही पोरं हॉटेलवर असते ते. बरं बरं, हॉटेल आहे तुमचं. तर आजी, येडा चित्त्याच्या विषयी काय सांगाल? त्याला काय बघायचं, खाया घालायचं का नसलं तर पोरांना हाक मारायची. बरं. असं आपलं हिथल्या हिथं ध्यान ठेवायचं, कुणी येईल जाईल. आणि सगळं तुम्हीच करता मला समजलं होतं पहिलं. नाही हाच मग आता ते मारायला लागल्यापासून मी लई करून जात नाही. छान बसला तर छान उचलायचं बरं. आणि बसला नसला तर मग नाही उचलायचं. बरं. आणि ही इद्रापणा कधी करतो ह्यो? ही कबाबी ध्यानात आलं की म्हणजे नक्की काय करतो? उकरायची माती, शेंगाने मानगोट हलवायचं, खाली पुन्हा उडी मारायची, एवढं करतो. एवढं करतो. बघायला किती लोक येते तू? लई येतात लई लई लोक येतात, म्हणूनच बसून राहत असते. दिवसभर इथंच बसता का? हां हां. ह्या माऊलीचं कष्ट किती. त्याला खाण्यापिण्यापासून ज्यावेळेस तो मैदानात नसतो, घरी गोठ्यावर असतो, त्यावेळेस त्याचं सगळा चारा टाकायचं, परत खाद्य पण खायला तुम्हीच देता का? एखाद्या बसला तर ठेवायचं घाम्याला, नाही बसला तर मग नाही ठेवायचं घाम्याला. बसला मग का बरं? बसला तरच का गमेला ठेवायचं? ती माराय धावतो. मारायला पहिल्यापासून असाच का आणल्यापासून? नाही अगोदर नव्हता, पण आता लई बी लागते, उड्या माराय सुरुवात करतो. मग इथं आता कोण नसलं, तुम्ही एकटा असला, उड्या मारायला लागला तर मग काय करायचं? काय दार लावायचं, कडी घालायची, मारवडी. हां. मग पोरांना फोन बिन करायचं का नाही? नाही नाही येते ती मग येते. सारखं हेरपाट चालूच असतात पोरांचं. सारखं चालू असतात, हॉटेल बघून सगळे करतात. बरं, सकाळपासून कधीपासून येते तिथं लोक बघायला?
संध्याकाळची बी येते ती 10 वाजता बी येते ती कवा बोनाची बी येते ती बारकी पोरं येते ती कुणी बी येतं बघायला बघायला आल्यावर बाया बी येते त्या आणि बघायला आल्यावर काय म्हणते ती काय म्हणतात ती ही धरायला एखाद्याने मग हे आमच्या माणसाने धरला तरच फोटो काढायचा मग काढायला नाहीतर मग नाही कोणाला जवळ येऊन देत. पहिली बैल होती का माझी तुमच्याकडे होती की होती पण आमच्या सासऱ्याच्या राजी होती आणि आता ही आणली खोंड सासऱ्याच्या राजी बैल होती गाडी होती सगळं होतं शेत शर्यती करायची का सासर नाही 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 मग फक्त अवताश शेतातली आवत आणि शर्यतीची बैल कधीपासून आली हे आता पोरांनी ना एकामेकाच्या नादवाद आणलं खोंड ही पहिलं आणलं त्याला कसं तर ही झालं काय ती एमपी का फेमपी माहिती ती झाला ती खायला ही चारून 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 चांगला केला आणि विकून टाकला मग आणला ही शोका घेतला तवा कसा होता बारका लय होता होता बारका तवा जवळ येऊन द्यायचा का ती यायचा त्यावर मग खायला टाकायला असं हात फिरवाय ही काय करत नव्हता पण आताच लागलाय लय येडेवण करायला आता लय नाव व्हायला लागलं लोक येतात बघायला भेटायला काय वाटतं आणि लई माणसं आली तर मग रात्री आली तर लगेच टवकारला रात्री आल्यावर टवकारला म्हणजे काय केलं म्हणजे असा लागला माती उकरायला उड्या मारायला आणि मग 7-8 जण होती 7-10 जण आलेली एवढी पहिली लोक यायची का कधी नाही 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 कोणी येत नव्हतं हातीला जेव्हा येणारी तेवढीच आता बघा येतात खास बैलासाठी गावातली काय म्हणते ते बाकी काय आपल्याला गावातले कशाला म्हणते चांगलं चालल्यावर कोण काय असतं का मग आपली येते ती पण चांगलं आहे म्हणते ती चांगलं आहे म्हणते काय वाटतंय तुम्हाला ते कधी कधी गुलाल करतो मैदानात परत तुम्ही टीव्ही बघता का त्याला बघतो की टी व्हीला नाहीतर त्या मोबाईलला पुरींकुंड घ्यायचं लावायचं बघायचं बरं पळाय गेल्यावर हां पळाय गेल्यावर बरं आणि त्याला मध्ये आता एक माळशिरसचं मैदान झालं तिथं त्यांनी लय हिद्रापेना केला मैदानात मग त्याला काय सांगतात ते आता काय त्यांनी कुणीकडे गाडी नेली कुणीकडे काय केलं काय ही नाही आणि मग आता काल नेला तर काही पहिला आला आणि दुसरा वाईच कमी पडला दुसरा कमी पडला याला येडा चित्ता कोणी नाव ठेवलं आमच्या पोरांनी ठेवले दुसरं कोण ठेवते दुसरं कोण लई येड बैल लई येड बैल ती येडा चित्ताच येडा चित्ता झाला मैदानावर गेल्यावर मग करामतं का तुम्ही आता दिवसभर त्याची काळजी घेता आणि तेव्हा गोट्यात मग सगळं आपलं निर्माळवाणी करायचं शियानी काढायचं लोटायचं त्याचा येस्तोर काही ठेवायचं नाही खाली हां बघा ह्या माऊलीचं किती कष्ट आहे चित्ताच्या पाठीमागं त्यांनी सांगितलं आणि करमून जातं का वेळ निघून जातो का हां जातं गिरबळ काय आहे जेव्हा काम खायला घालायचं त्याला घालायचं म्हशीला घालायचं शिर्डीला घालायचं यो इंद्रपणा कधी करतो काय तुम्हाला जाणवतं का त्याचं कधी इंद्रपणा जास्त करतो जास्ती हे जगत करतो येड्यावानी इकडं पळ तिकडं पळ बरं पण का करतो कधीतरी दुसरा कोण माणूस नवीन आला किंवा काय माणसं येस्तोर म्हणजे असा बसन की असा बसन रवत करत बसन खाया लागल्यावर मग खायला जर नसलं तर मग सारखा डोकवत बसणार वराडणार मग मी हाका मारायच्या पोरांना अरे त्याला खाया खोराक ठेवलं नाही तुम्ही खाया टाकलं नाही कुटी केली नाही तर आपल्याला कुटी करायला येतच नाही हां मग करतात का पोरं येळ करते मग त्याला काय खायला आवडतं गव्हात का गव्हात नाही काय नाही मका कुटी मका करायची बरं मकाची कुटी हां आणि दुसरं कडवळाची कुटी एवढंच दुसरं काही नाही मैदानावर आल्यावर आला मैदानावर जाऊन एका दिवशी संध्याकाळी आल्यावर कसं असतं त्याचं कसं काय खात नाही काय नाही म्हणजे सारखं कावऱ्या बावऱ्या होतो मग ते खायला खुराक पाणी ठेवल्यावर खुराक वाटल्यावर मग शांत होतो मग हां आणि गुलाल केलेला गुलाल केल्यावरच की आणला म्हणजे मग असा खातो नाही नंबर केला मैदानात की मग आणल्यावर त्या दिवशी कसा असतो त्या दिवशी बी असतो कावऱ्या बावऱ्या असतो इथं आणल्यावर बी धरून दोघांनी तिघांनी बांधायचा मग आणून बघा मित्रांनो ह्या आजीत
ह्या आजी येडा चित्ताची सगळी काळजी घेतात गोट्या वाचल्यानंतरने. महाराष्ट्रातला आता सध्या खूप चर्चेत असलेला सगळ्यात रागीट आणि इद्रा बैल म्हणून ज्याची ओळख निर्माण झालेली आहे, त्या येडा चित्त्याचं सगळं संगोपन किंवा त्याची देखभाल या 85 वर्षाच्या आजी करतात. खरंच कौतुक आहे आपल्या सदा आजी, तुमचा आभार. खरंच म्हणजे तुम्ही फार मोठं काम करताय आणि एवढ्या मोठ्या रागीट आणि इद्रा बैलाला सांभाळायचं काम करताय. त्याला खायला हे घातल्याशिवाय काही पोरांनी ना आपल्याला नाही आलं तर पोरांना हाका मारायची, लेखाला हाका मारायची. अरे त्याला वराटतोय सकाळचा, तुम्ही उठत नाही. मग इंदा आमचा उठतो खायला, त्याला खोराक ठेवतो सकाळच्या पारी, पोरं नाही उठली तरी. हां, मग तुमचं कायम लक्ष असतं. तुम्ही किती वाजता उठता सकाळी? 6 वाजता उठतो. 6 वाजता. तर आजी एवढा इद्रा येड्यागत करतो, मग जुन्या माणसाला सवय आहे. काय सवय? जुन्या माणसाला बी हाय सवय, पण माणसं सगळी बघते ती नाव असते ती म्हणल्यावर कोणाची नजर कचली, कोणाची नजर कशी असती म्हणून आल्यावर 3-4 वेळा दिष्ट काढायचे, तेव्हा मग शांत खातो. बरं, मग काय कशी दृष्ट काढता? काय काय वापरता? मीठ, मोहरी आणि लिंबू आणि चिमणीचं कोट हे असं धरून दिष्ट काढायची. बरं, ते एवढा इद्रापणा करतो बेहत्यात सगळी, तरी बी दृष्ट का काढायची पोरांना धरायला होती, धरून काढते दिष्ट. धरून काढ. किती आजीची माया आहे त्याच्यावरती बघा. म्हणजे आणि कोण नसलं कधी कधी मारत वगैरे नाही का जवळ? नाही मला तर मारलं नाही, पण असा करणार, मानगोट हलवणार, मानगोट हलवणार नाहीतर धावणार. मी एवढा करतो. ती पण 2 दिवस हे जाऊन आल्यावर मैदानावरून आल्यावर मग पुन्हा नाही. किती आजीचं प्रेम आहे. एवढा इद्रा असून सुद्धा आजी त्याची दृष्ट काढतात. खरंच म्हणजे आजीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजीबद्दल तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करा. आता आपण जे मालक आहेत ते येत आहेत, त्यांना मी फोन केला आहे, त्यांची पण मुलाखत घेऊ. त्यांचे जे सुट्टी मेकर आहेत ते कसं नियोजन करतात. परत पंकज शेट असतील, स्वप्नील शेट असतील, त्यांचे वडील म्हणजे आजींचे चिरंजीव आहेत, त्यांची पण मुलाखत घेऊया. आपल्या समोर येडा चित्ता बैलाचे मालक आहेत स्वप्नील शेट भुई, त्याचबरोबर पंकज शेट भुई आणि पलीकडे आहेत सुट्टी मेकर अभिजित शेट. तर दादा, पहिल्यांदा आपलं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती की येडा चित्ता कुठला आहे, त्याचे मालक कोण आहेत, त्याचा गोठा कसा आहे, तर सगळं आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या मुलाखतीमध्ये. तर दादा, पहिल्यांदा तुमचा व्यवसाय काय प्रेक्षकांना सांगा. आपलं मच्छीचं हॉटेल आहे या लाट्यामध्ये. बरं, किती वर्षापासून तुमचा व्यवसाय आहे? आमचा 10 वर्ष झालेला लाट्यात मच्छीचा व्यवसाय. बरं, आणि हॉटेल कुठं आहे? हॉटेल गावापासून 1 किलोमीटर खाली. बरं, 1 किलोमीटर खाली आहे. कसं काय हॉटेल व्यवसाय लाईनमध्ये उतरलं नाही? पहिलं मच्छी पावचं आमच्या गावात आहे, मासा पाव 20 रुपयाला पहिले विकायचो. मग असं लाट्यात हॉटेल चालू केलं. हॉटेल चांगलं चालायला लागलं, लोकांचा प्रतिसाद पण चांगला मिळायला लागला. आणि आता लाट्यात सगळ्या टॉपला हॉटेल आपलं चांगलं चालतं. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही मच्छी व्यवसाय म्हणजे हॉटेलचा जो सुरुवात करायच्या अगोदर त्याच्या अगोदर काय करायचं? त्याच्या अगोदर मासा पकडायचं आणि मासा पकडून विकायचो कच्चं. बरं, कच्चं. आणि मग कसं काय ह्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये उतरला? असंच आमच्या एक पाहुण्याने टाकला होता मच्छी भाऊचा गाडा 6वीत, तेव्हापासून मग आम्ही चालू केलं मच्छी भाऊ, नंतर हॉटेल चालू केलं. बरं, बघा म्हणजे मित्रांनो, एकदम शून्यातनं सुरुवात केलेली आहे त्यांनी. तर दादा, हा कोणत्या सालातला प्रवास आहे तुमचा साधारणतः? एक 10 वर्ष होऊन गेला असते. 10 वर्ष म्हणजे 2016च्या आसपास? हो. बरं, पहिलं ज्यावेळेस हॉटेल चालू केलं त्यावेळेस कुठं चालू केलं होतं? ते हॉटेल म्हणजे हॉटेल तयार केलं होतं का घरीच बनवून द्यायचं? पहिलं घरी शिड मारलं होतं, घरीच चालू केलं ते जेवण. बरं, आणि मग कसं काय व्यवसायाला कसं काय पुढं चालना मिळत गेली, कसा प्रतिसाद भेटला? क्वालिटी चांगली ठेवली, घरचा आचार्य असल्यामुळे क्वालिटी पण चांगली राहिली आणि कस्टमर पण लय वाढलं. मित्रांनो, बारामती तालुक्यातलं एक मच्छीचं हॉटेल म्हणून स्वप्नील शेटचं हॉटेल प्रसिद्ध आहे लाट्यातलं. आणि म्हणजे जे मच्छी शौकीन आहेत खाणारे ते निश्चित ह्या हॉटेलला ओळखतात. आणि स्वप्नील शेटची त्यांची चांगली मैत्री. 5 वर्ष तर हॉटेलला नावच नव्हतं. मग लाट्यातल्या हॉटेलला झाल्यानंतर वडिलांचं नाव हॉटेलला दिलं. बरं, काय नाव आहे हॉटेल? इंद्रजित मच्छी खानवळ लाटे. इंद्रजित मच्छी खानवळ. तर दादा, आता तर श्रावण महिना चालू आहे, म्हणजे जवळपास स्टॉपच असेल सगळं. तर श्रावण महिना सोडून इतर वेळेस तुमची डेली किती मच्छी जाते किलो? 300, 350, 400 किलोच्या आसपास जाते. आणि फ्रायचा दर काय? 400 रुपये किलो. 1 किलो 400, तिघांना 1 किलो 400. 15 रुपयाला भाकरी, 20 रुपयाला पाणी बॉटल.
मित्रांनो, तुम्ही म्हणताल येडा चित्ताची मुलाखत घ्यायला आला आणि हॉटेलचंच का विचारत बसलो, तर जो नवीन युवक वर्ग या क्षेत्रामध्ये उतरला आहे, तर बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये उतरत असताना आपल्या पाठीमागं आपला व्यवसाय, आपला कामधंदा किती स्ट्रॉंग पाहिजे, त्यानंतर हा छंद आणि नाद केला पाहिजे. तर तुम्हाला अगोदर जाणीव करून दिली की मालक कशा पद्धतीनं पहिल्यांदा त्याच्या पायावरती स्टेबल आहे आणि त्यानंतरच हे ह्या क्षेत्रात उतरले. दादा, बैलगाडी शर्यतीचा छंद कधीपासून लागला? एक बंदीपासून बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहे. आमचे युवराज भाऊ आहेत, बर, त्यांच्या बैलापासून नाद लागला आपल्याला शर्यतीचा पहिल्यापासून. बर. पहिले नंदी कुठले होऊन गेले तुमच्या दावणीला? वज्र एक होता त्यांचा, बर. राधे म्हणून एक बैल होता आणि आता आर्मी. बर बर. आणि येडा चिट्टा कुठनं घेतला? सगळ्यांना प्रश्न पडलाय त्यात. यो खांडेच्या मैदानात पळला होता. खांडेच्या मैदानात बैल होता, त्यानं कडेनं गट काढला होता. बर कडेनं गट काढला तेव्हा काही बी करून म्हणजे आपल्याला खोंड घ्यायचाच. बर पण त्याला मागणी 1-1.5 लाखापर्यंत झाली बर. आणि मग आपण शेवट त्याला 2 लाख रुपयाला घेतला. म्हणजे कडेने गट काढला म्हणून? कडेनं गट काढला. पण पहिल्यांदा बारामती तालुक्यात गट काढून 2 लाख रुपये देणार मीच आहे पहिल्यांदा. बर. म्हणजे नुसतं कडेने गट काढला म्हणून 2 लाख? 2 लाख रुपये. किती दिवसापूर्वीची खरेदी? आता 1-2 वर्ष झाला असते. 2 वर्ष. आणि कुणाकडनं घेतली? कुणाच्या दावणीचा आहे? कुठली पायदास आहे ती कळू द्या. ह्यो रुई सावळ म्हणून कुठलं तिथं गाव आहे तिथलं आहे. बारामतीतलं? हा, बारामतीतलं. आकाश सूरज विरकर कोंड आपण खोंड घेतला होता ह्यो. बरं. आणि त्यांनी कुठनं आणला होता का? त्यांना त्यांच्याच गावानं घेतला होता. बरं. त्याचा व्हिडिओ पण आहे. ह्यो पहिला बकरी त्याच्यात चरत होता. बर. हा, मेंढरात चरत मेंढरात चरत होता आणि डोंगरात फिरायचा काय? डोंगरात फिरत होता. व्हिडिओ पण आहे त्याच्या लहानपणापासून. आता तुम्ही ह्या चालू व्हिडिओत बघत असताल, तो व्हिडिओ जुना आहे ना? व्हिडिओ आहे की सोडलाय पण त्याच्या आपण सोडतोय ह्या व्हिडिओत मुलाखतीमध्ये. आणि ह्याची पारख कशी केली तुम्ही? नुसता कडेने गटपास केला म्हणून केली? त्याच्या घरी नंतर आम्ही गेलतो आमच्या गाव अण्णूबाई खलाटे, संदीप भोसले बाई आड्यावर बनवरे. बर आम्ही बघायला गेलतो. बर. बघितल्यानंतर तेव्हा आम्हाला खोंड आवडला. बर. आम्ही 1.5 लाखाला मागायचो. मग परत म्हणलं अण्णूबाई म्हणलं जाऊन द्या 50,000 रुपये, ज्या जाऊन द्या कलर लागून त्याला 50,000 अनुभव खलाटे. हा. बर. आणि बाई आड्यावर पण म्हणले आपल्याला वस्तू घ्यायची आहे. भैयाडावर गुणवरे. हो. सगळे मित्रमंडळी आहेत आणि जीवाला जीव देणारी सगळी माणसं आहेत. तर मग हिता आणला 2 वर्षापूर्वी. हो. त्यावेळेस आदत मध्येच पळाला असेल? आदत मध्ये भरपूर गुलाल आहे त्याचा. बर. किती कुठल्या कुठल्या मैदानातलं झालं? मोरगाव मध्ये सलग 2दा राहिला होता. बर. आणि म्हणजे लय गुलाल त्याच्या 15-16 गुलाल आदत मध्ये येतं. बर. हो. तुम्ही यायच्या अगोदर आजींची मुलाखत घेतली. हो. आजींचं वय 85 वय 85. आणि एवढ्या वयामध्ये ह्या येडा चित्ताची सेवा करतात म्हणजे काय? तिथनं हालतच नाही ती. होय. हा. आणि जर थोडं काय झालं का ना, गट काढते सीमेला काय झालं तरी लय थोडं खेळत आपल्या गाडीनं मार खाल्ला, आपल्याला नंबर काय दिला नाही. आजीला कसं समजतं? मोबाईल वर बघत बसती ना. बर. मोबाईल वर बघते. बघा म्हणजे मित्रांनो, ज्येष्ठ माणसांना म्हणजे लहानातल्या लहानापासून ते ज्येष्ठ माणसांना सगळ्यांना याचा नाद लागलेला आहे. ती बैलगाडी शर्यत आहे. तर मग हिता आणल्यानंतर तुम्ही सांगितलं मोरगावला 2 गुलाल केले. हो. मग हा इद्रापणा कधीपासून म्हणजे रागीट म्हणायला लागले? आदतपासून ते होता सगळ्यापणा करतोय. जाताना उर लावून चालायचा. बर. 4-5 जण तेव्हा पण आदत असल्यापासून 6 जण त्याला लागतात धरायला. बर. पण आता जसं दात लावल्यापासून अंगात रग आल्यापासून त्याला अजून डबलच माणसं धरायला लागायला लागली. बरं. आणि मग सगळ्यात जास्त कोणाबरोबर पळाला जोट्यात? 14 वेळा गाडी सलग फायनलला राहिले. करमळ्याचा राणा येडा चित्ता. गाडी कुणालाच मिली नाही. फक्त 15च्या मैदानात 104 वासराला ताप निघाला तेव्हा सीमेला गाडीला मार खाल्ला. बरं. मार खाल्ला त्यावेळेस सेमीला. बरं. म्हणजे ताप असताना सुद्धा पळवला होता? पळावला होता. पण आम्हाला कळलं किरकोळ नव्हतं की तेव्हा की आजारी म्हणून कळलंच नाही. बरं. डॉक्टर म्हणलं कोचामल्याला घरी कोचामला बरं. बैल 104 ताप निघाला होता. आणि आता जास्त चर्चा सुरू झाली जसं त्याचं वय वाढते. आता दाताला कसं झाला? आता दुसराच आहे अजून. दुसराच आहे अजून? हो. दाताला दुसरा आहे बघा. आणि जसं जसं त्याचं वय वाढायला लागले हो. तशी त्याची त्याची चर्चा सुरू चालू झाली. झाली. आणि चर्चा सुरू होत असताना विशेष म्हणजे मध्यंतरीच एक बैलपोळ्याचं माळशिरस मधलं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये समालोचकांनी पाहिलं असेल तुम्ही, तर मोदी काय सरकारांनी तुम्ही वासराला चांगलं सहकार्य केले. या वासरू आता चर्चेत आणणारा म्हणजे तुम्ही मोदी सरकारमुळे वासरूला जास्त चर्चेत आले. त्याचबरोबर संपत भाऊ वाघमोडे ती पण तालुक्यातले. प्रत्येक वेळेस तिथं चित्ताचं नाव घेत येतं. बरं. आणि त्यांनी जे ट्युनिंग बोललं त्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्या. लय व्हायरल झाला. तिथनं मग सगळ्यांना येडा चित्ता काय ते कळालं. बरं. त्यावेळेस मग काय रिझल्ट काय होता त्या मैदानातला? त्या मैदानाला रिझल्ट म्हणजे काय झालं, त्यांना अब्दाली करून घेतली. बरं. आणि म्हणजे लयच त्यानं स्वतःला सनिताप करून लयच घेतला. बरं. कशामुळे झालं? हे पब्लिक ओरडले की त्याच्या मस्तकातलं काय मी हालतो काय कळत नाही. बरं. त्याला महाराष्ट्रातला सगळ्यात रागीट बैल म्हणतात, इद्रा म्हणतात. हो. राग नाही येत का तुम्हाला? काय आता ते हायची येडं म्हणलं काय राग येणार आहे माणसाला माहिती. माणसं जरी आता त्या दिवशी जरी खाल्लं आम्ही वर चालू तर मध्ये येडं निकालात घुसलं, येडं निकालात घुसलं डायरेक्ट असं बोलतात. बरं. एक
चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. बरं, म्हणजे जे नाव ठेवलंय सार्थकी लागली. हो, आणि मोरेने त्याला कोणाला पण मोरे येडं म्हणत नाही तर हा. येडा चित्ताला फक्त येडा चित्ता म्हणतात. बाकी कोणाला कोणालाच म्हणत बाकीच्याला नाही. म्हणतात शहाणा म्हणा. शहाणा म्हणा. बरोबर आहे. बघा मित्रांनो, म्हणजे बैलगाडी मालकांना पण समजते. तर येडा चित्ता का नाव ठेवलं? कारण ते आणल्यापासूनच लय येडागत करायचा. बर, हा, म्हणून येडा. म्हणून येडा नाव ठेवलं. आणि चित्ता का ठेवलं? ते दिसताना चित्तागत दिसते म्हणून नाव त्याचं चित्ता ठेवलं. बर, घेताना असं वाटलं नाही का वेगळा दिसतोय काय? वेगळा दिसतोय म्हणून तर घेतला होता. बर, मग आता खूप चर्चा झाली हो, त्या दिवशी पण, जे तुमचे जे एक 8-9 कासरे लावलेले होते त्याला, हो. मोरकेला, कंड्याला, सगळ्याला बाजूला लावले हो. होते, ती कोण मुलं आहेत सगळी? सगळ्यांना जाणून घ्यायचं. हे कारण आपले- की माळशिरस तालुक्यातील प्रसिद्ध बैलगाडी मालक, हिंदकेसरी चिक्या बैलाचे मालक अजित शेठ जगताप यांनी तुमचं कौतुक केलं. दोन्ही नंदींचं, शाणा काढतोस असेल आणि येडा चित्ता असेल, दोघांचंही कौतुक केलं. पण येडा चित्ताची जे सुट्टी मेकर आहेत किंवा धरणारी पोर आहेत ती काळजात खूप स्ट्रॉंग आहेत असं सांगितलं म्हटलंय. तर काय सांगाल ते? आता हे ह्या ड्रायव्हर गुणावराचा लय मोठा आहे, म्हणजे या बैला मागे लय मोठा हे या संघर्ष. बर, चांगल्यापणात पण तेवढाच असतो, वाईटपणात पण तेवढाच असतो. त्याच्याशिवाय कोणच खाली जात नाही. बरं. आम्ही जरी नवीन पोर असलो ना तर उड्या घालून जाणार का तर जाणारच. जाणार. बाया पुढे जरी असला तरी गप म्हणत तरी थोडा गप तरी बसतो. बरं. पण काय काय टाइमला बायला सुद्धा आवडत नाही, मग उड्या घालून जाणार तेव्हा जाणारच. कशी काय सवय लागली मग भैयाचं? कसं काय ऐकतो तू? बाह्यापाशी होता 2-3 महिने. बर, बाह्यानं चांगली सवय लावता. आमच्या तर खुराक पण खात नव्हता. बर, बाह्यापाशी गेल्या खुराक हे सगळं खायला लागला. बर, बर. भैयाकडे होता का तू? 2-3 महिने तिथं बाह्यापाशी होता. म्हणजे मित्रांनो, गोनवरीचे बाहेर ड्रायव्हर आहेत, त्यांनी त्याचं सांभाळलेला 2-3 महिने बाहेर त्यांच्याकडे त्यांनी बरंच ट्रेनिंग दिलं. लय ट्रेन केला त्याला. बरं, आणि दोन्ही खांदे फिट कडे पण त्यानंच केला. बरं, सुट्टी मेकर कोण कोण असतात त्यांचे नाव? अभिजित खलाटे, बापू माकर आणि बाह्या ड्रायव्हर बरं. आणि बारक्या धर्मपुरीचा बारीक ड्रायव्हर. आणि एवढ्या सगळ्यांना कसा काय कंट्रोल, म्हणजे काय एवढा त्याला- इद्रापणा करायला लागला की कसं काय कंट्रोल? इतर पण लागेल उभा राहिला का नाही, गाडी मोडून आणली किंवा आता उभा केली, ऊर लावूनच उभा राहतो. बर, ऊर लावून उभा राहतो. तिघ जण तर त्याचं जोटातून ओढून धरावं लागतं मागं. बर. आणि मग पट्टीच्या मागणं त्याची गाडी थोडी मागणं सोडून द्यावं लागते पुढे. आता खाली आपण सुट्टीला बघितलं तर पट्टी, आणि तुम्हाला माहिती आहे, जरी निकाल घेतला हो. तरी 19-20 खाली चूक असली ना, थोडा जरी पाय पुढे असेल बैलाचा, तर गाडी ऑब्जेक्शन पुढे घेतली की बाद होती. बाद होते. त्यावेळेस तिथं काळजी कशी घेतात तुम्ही आणि सुट्टी थोडं मेकर? पट्टीच्या मागणं आम्ही गाडी सोडतो. किती सोडता पट्टीच्या मागणं? तरी एवढी मागे सोडतो ही गाडी. अर्धा फूट. अर्धा फूट बघा मित्रांनो, म्हणजे का ऊर लावूनच उभा राहतो ते. हा, हा, आणि मागणं सोडून सो निकाल निकालात घेतोच. घेत. बघा, म्हणजे एवढी काळजी घेतली जाते, त्यांच्या नंदीवरती विश्वास आहे. तर दादा, मला आजीने सांगितलं लय लोक भेटायला लय लागले. येतात ना त्याच्या, म्हणजे आता ज्या चर्चा झाल्यामुळे रोज लोक लय येतात भेटायला त्याला. बर, हो. काय एखादा किस्सा भेटायला आलेल्या मुलांचा वगैरे काय? फोटो काढू द्या आम्हाला, फोटो काढू द्या आम्हाला. बर, मग आपण सगळ्यांना म्हणतो आम्ही धरून फोटो काढून देतो त्यांना. बर, बर. नाही ना, आज सकाळचा एक किस्सा असा झालता. हा, बारामतीच्या खालनं एक बारकी 3 पोर आलती. बर, म्हणजे त्यांच्या गाडीत पेट्रोल, म्हणजे त्यांनी घरी बघितलं नसेल पेट्रोल आहे का ना गाडी. बर, बर, मग ती गाडी घेऊन हिथं आली. बर, मग त्यांची गाडी हिथं आली की म्हणजे आम्हाला येडा चित्ता फोटो काढायचे इथं. बर, मग वडील हिथं होते ना, वडिलांनी त्याला धरलं, फोटो वगैरे काढलं. बर, पण त्यांची गाडी चालूच होत नव्हती. बर, मग वडील आले की वडील म्हणले, यार त्यांच्या गाडीतले पेट्रोल संपले, लय लांब आलेत म्हणले. बर, म्हणले पेट्रोल त्यांना पैसे दे. म्हणले देतो, नाही का अडचण म्हणले. बर. पण त्या मुलांना बोलवून घेतलं, त्यांना म्हणजे जेवण वगैरे करायचं होतं मला. बर. पाणी घ्या, पाण्याची बॉटल वगैरे दिली त्यांना. हा, त्यांना पेट्रोलला पैसे दिले. बर. पण म्हणले आम्ही एवढं मोठं फॅन आहे म्हणले, आज आमच्या वडिलांना खोटं बोलून आम्ही याड चित्तापाशी आज आलो. बघा, म्हणजे फॅन वर्ग फार मोठा तयार व्हायला लागला येडा चित्ताचा, कारण की तो त्या पद्धतीचा आहे. त्याच्याकडं बऱ्याच फॅन्सच्या अपेक्षा आहेत की त्यांनी भविष्यामध्ये खूप काय करून दाखव. दादा, ह्या शरीर क्षेत्रामध्ये तुम्ही उतरला, बंदी आणि बंदीच्या अगोदरपासूनचा काळ तुम्ही अनुभवला, काय अपेक्षा बाळगली येडा चित्त्याकडनं? येडा चित्ता म्हणजे येडा चित्ताच आहे, पण आता ते अजून वासरूच आहे. बर, पण बैल झाला वासरा असताना पण अजून पळतोय, पण अजून त्याचं चौशापणात बैल पळणारच आहे तो. बर, बर. आता बारामती तालुक्याचं नाव होतंय येडा हो. चित्ता, लाटेगावचं नाव होतंय. हो. तर तालुक्यातलं कोण कोण तुम्हाला सहकार्य करतं? सगळेच करतात. आबा मुन्ने करतात, अनुभया करतात, बर, बाळासाहेब खोमणे करतात. सगळ्यांचं सहकार्य असतं आपल्याला. बर, बर. आबा काय म्हणतात? आबा म्हणतात आपल्या बारामती तालुक्याचं चांगलं नाव करतोय कोण. चांगलं नाव करतं. हो. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे खूप नाव होतं, समाधान वाटतं सगळ्यांना. मला वाटतं बरेचसे बैलगाडी मालक येऊन गोठ्यावरती येऊन भेटी देऊन जातात. जातात. काय सांगाल त्याविषयी? नाही बस भेटायला आल्या वेळेस बरं वाटतं आपल्याला पण. मला काय एवढा मोठा माणूस आपल्या चित्ताची गाडी घेतोय, आपली घेतोय, म्हणजे ती वेळेस वेगळाच आनंद असतो. बरं वाटतं माणसाने बरं वेगळं. वाटतं. आता अपेक्षा काय, तुम्ही गुलालाची अपेक्षा कुठली ठेवली? कुठल्या अपेक्षा- मैदानात गुलाल घ्यायचा आहे, किंवा ह्या शर्यत क्षेत्रामध्ये एम काय तुमचं, म्हणजे ध्येय काय? नाही एखादा का होईना, पण एका विना मैदानात हिंद केसरी लय नाही, पण एका विना हिंद केसरी मैदानात
तो हिंद केसरी झाला पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे. बरं, ही उराशी बाळगलेलं आहे. त्याचबरोबर तुमची आजी तर काळजी घेते, सगळेच त्याचबरोबर घेतात. वडील पण काळजी घेतात. हो. काय सांगाल? आता मी पाहिलं तुम्हाला जेवढा तो शांत उभा राहत नाही तेवढा वडिलांना शांत उभा तेच राहतो. आता सकाळी 6 आम्हाला उशीर होतो उठायला, हा. 6 वाजता तेच उठून खायला हे टाकतात, खोराक हे तेच ठेवतात. मित्रांनो, उठायला उशीर का होतो तर हॉटेल फार धंद्यामुळे. मोठा हॉटेलचा व्यवसाय आहे. किती वाजेपर्यंत रात्री हॉटेल चालू? हॉटेल 10 वाजेला बंद करतो, पण सगळं गाड्यांचं इंजन उरकोस्तर सगळे 11 साडे11 आम्हाला जेवाय असते. बरोबर आहे. आणि आता मी टाप घालताना बघितलं, टाप घालायचं म्हणल्यावर एवढ्या म्हणजे रागीट बैला टाप घालायचं एक फार मोठं जिकरीचं काम खाऊ. अहो घरी म्हणजे कायच नाही, इतरापणा मग कायच नाही, काही नाही, पण त्याला असं लय माणसं बघितली हा. मैदानात गेले की ते मैदानात कधी बसत नाही. बर. किती 2 किलोमीटर जर खाली नुंबास लावला तरी बसत नाही. बर. पुकारते त्याच्याकडे लक्ष देतो, कान टोक करत बसतो तो, म्हणजे ऐकतो तो, ऐकतो, नुसतं बसतच नाही खाली तो, म्हणजे मैदानात कधीच बसत नाही. कधीच बसत नाही. मग घरी आणल्यानंतर कसं काय? मग घरी आणल्यानंतर मग शांत राहतो. मग घरी लय शांत, मी लय म्हणजे शांतच आहे या. पण लय माणसं बघितली की मग घरी पण लय आम्हाला पण ऐकत नाही. मग तर आता तुमच्याकडे आणला तेव्हा थोडासा नॉर्मल हे होता, हो म्हणजे एवढा म्हणजे त्यावेळेस वाटत असेल तुम्हाला वय आहे त्याच्यामुळे तो नाही, आम्हाला पण वाटलं पहिल्यांदा आदत मध्ये उर लावून चालते हे म्हणले, पण पहिले लोक म्हणायचे की दात लावल्यानंतर लय शांत येईन, बर. पण हे दात लावल्यानंतर शांत नाही, ह्याचा डबलच येडापाना चालू झाला. डबल जेडा पण डबलच पण म्हणजे इथं खायला काय असते, त्याला आहारात काय देत आहे? उडदाची डाळ मकाचा पराठाचे बर, मान खपरी पेन. खपरी पेंड आहे. दादा, खूप चर्चा झाली, इन्स्टाला खूप रील व्हायरल झाल्या, हो काय मागणी आली का नाही? आता मागणीले आदत मध्येच 31 लाखाला आलते ना, आता 4 गाडी त्याची धुमाकूळ घातल्यापासून म्हणते तुम्हाला मग पाहिजे तेवढे पैसे देतो, पण आम्हाला चित्ता द्या. म्हणलं चित्ता नाही आम्हाला द्यायचा. आकडा किती काय? आकडा पार लय लांबपर्यंत झालाय, पण नाही खायचं आपल्याला. नाही काय? बघा मित्रांनो, म्हणजे हे सगळं कशामुळे झालं, म्हणजे चर्चा एवढी कशामुळे झाली ना, मागणी कशामुळे? ह्याच्या येडापणामुळे, नुसता येडापणा पण त्याचा पळ पण तसाच आहे या. बरोबर आहे. पळ पळतोय पण ते तसा दोन्ही खांदी पळतोय या. कोणाकोणाच्या गळ्यामध्ये पळायची इच्छा आहे तुम्हाला चित्ता? आता सगळ्यांचं आता जेवढं आहेत तेवढं नंदी संघ पळायची इच्छा आहेच की. आता कुणाला वाटतं का या नदीभर नको पळायला? बर, ज्यावेळेस एखादा मोठा बैलगाडी मालक तुमच्या नंदीचं कौतुक करतो, तुमच्या बैलाचं नाव घेतो, त्यावेळेस कसं वाटतं? आनंद वाटतो, भारी वाटतं. यायला म्हणलं चित्ताची म्हणजे सगळीकडे व्हिडिओ व्हायरल झाली असं आपल्याला पण वाटतं ना. बर. आणि दुसरं एक अजून दुसऱ्या व्हिडिओ माळशिरसच्या मैदानातल्या तर झाल्याच झाल्या, हो पण बैल पोळ्याला पण त्याने लय इद्रापणा केला. काय येसन तोडली त्याने, येसन तोडून सगळं येसन तडा तडा तोडलं. बरं. त्याला 2 हार आणलं होतं, एक सकाळ त्यानं बेंद्राला हार घालून दिला ना आम्हाला. बरं, पहिलाच बिंदू होता का? पहिलाच बेंद्र होता. पहिलाच बिंदू. बघा मित्रांनो, तर आता आपण पंकज शेट करूया. पंकज शेट, काय सांगाल? ज्या पद्धतीने स्वप्नील शेट पण काळजी घेतात त्या पद्धतीने तुम्ही पण काळजी घेता, काय दिसतंय त्याच्यामध्ये? फ्युचर काय वाटतंय? फ्युचर तो 400 पानात चांगला पाहणार आहे कोण. बरं, 400 400 पानात अजून आणखीन त्याचा राग वाढेल का काय, कसं वाढणार राग जास्त. मग तो वेग पण वाढेल का? वाढणार. स्वप्नील शेटने सांगितलं की मागणी पण मोठ्या प्रमाणावरती येऊन गेली त्याला, त्याची खरेदी करण्यासाठी भरपूर जण उत्सुक आहेत. तर काय तुमच्या घरामध्ये काय चर्चा झाली? पहिली गोष्ट म्हणजे आमच्या घरात सगळ्यांचा नकाराचं विकायचंच नाही म्हणून बाई. बर, म्हणजे आज म्हणजे घरचे कोणच म्हणते की असं विकायचं, आम्ही म्हणजे नाही का असं कधी चर्चा नाही की विकायचं आहे काय, बर, नाही म्हणले की नाही विकायचं. नाही म्हणले की नाही विकायचा. हा. आज तुम्हाला सहकार्य कोण करतं? मैदानात जायचं म्हटलं तर एवढे सगळे येडा चित्ताला सामोर तिथं कंट्रोल करायचं म्हटल्यावर मोठी टीम लागत असते. कोण बाह्या कोण ड्रायव्हरची सगळी टीम आमची, बाह्या ड्रायव्हरचं लय मोठं तुम्हाला सहकार्य एक असतं सांगू का, आम्हाला. आमची बाह्या ड्रायव्हरची तिकडून गुणावरतनं टीम येते. आमच्या अभिजित खलाटे, अभिजित बाह्या खलाटे, खलाटे बाह्या खलाटे इकडून म्हणजे जवळ एक 10 जण असतील लाटलेले आमचे, आणि तिकडले असतात 10 आणि जण. तिकडचे 10 जण असतील. म्हणजे किती जणांची टीम लागते टोटल? 20 जण आम्ही सगळे जण फिक्स असतो. असतो आम्ही मैदानात. 20 जणांची टीम लागते बघा मित्रांनो, येडा चित्ताला कंट्रोल करायला. 10 जण एका गावातली, 10 जण एका गावातली, म्हणजे हो. आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या, बारामती तालुक्यातल्या, नीरा नदीतल्या खोऱ्यातल्या शुगर बेल्ट आहे ह्या बेल्ट मधली सगळी जी बैलगाडा शौकीन पोरं आहेत ती सगळी असतात. बाह्या ड्रायव्हरची टीम असते ह्याच्यामध्ये. तर त्याला गटाला पळवाय न्यायचं म्हटलं की लय टेन्शन का? लय टेन्शन. टेन्शन म्हणजे असं आता एवढं BP असा हाय होतो निसता. ते तसंच लवकर उठतो, 9 वाजता उठतो, मग मैदानात जायचं तो पाठ उठून उभा राहतो. बरं आणि तुम्हाला म्हणजे आज उद्या जर मैदान असेल लवकर चिठ्ठी तर आज निघाली ना आम्हाला, संध्याकाळी झोप लागत नाही. बरं आणि लवकर कोण कसं मैदानात न्यायचं समोर बरं. आणि कधी खाली घेऊन जातो असं चिठ्ठी होतं. लवकर निघाली का नाही मग आम्हाला असं वाटतं की लय मैदानात माणसं नाहीत, मग तोपर्यंत गट काढून काय वाटत नाही. आणि उशिरा चिठ्ठी निघाली की मग पब्लिक लय वरडतं, मग माणसं मग वरडलं की मग तो डबलच करतो येड्या, त्यामुळे डबल येण्यागत करतो. बघा मित्रांनो, दादांनी सांगितलं नाही. तर आता बरेच जण लोक भेटायला येतात. आणि इथं काय पहिलं होतं, हेच हात हॉटेल होतं, हे हॉटेल होतं फॅमिलीसाठी पहिलं हॉटेल होतं हे. बर, आणि आतमध्ये
जेंट्ससाठी होतं. म्हणजे तिथं फॅमिली जेवायची त्यावेळेला. फॅमिली जेवायचे पहिले. म्हणजे बघा मित्रांनो तिथं कॉटेज होतं जिथं आता येडा चित्ता बांधलाय तिथे छोटं कॉटेज होतं हो. जेवायचं आणि त्यातच येडा चित्ताला बांधलेलं. आणि मी आल्यानंतर दादा एक ऑब्झर्वेशन केलं की त्याच्या खाली कोबा वगैरे नाही, लाल मातीचं आहे. कोबा आणि कोब्याच्या वरती आम्ही लाल माती टाकली. कोबा आहे खाली मातीच्या हो. खाली बस. आणि लाल मातीच का टाकली? लाल माती कसं थंडीत गारचं प्रमाण जास्त राहतं व्हायचं. बर. आणि दुसरं म्हणजे पलीकडच्या बाजूला मित्रांनो निरा नदी आहे, जवळनच गेलेली. हो, तर मग वातावरण संध्याकाळचे तर पहाटेच्या वेळेस आणि सकाळचं एकदम थंड असेल थंडच राहतं. कंटिन्युअस उन्हाळ्यात पण. उन्हाळ्यात पण जवळच आहे नदी. बर. जुने व्हिडिओ तुम्ही काढलेले येडा चित्ताचे का त्या त्यांच्या मालकाने आम्हाला पाठवले होते. बर हा पाठवले ते. हो. त्यात म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पाहिला की तो एवढा छोटा असताना असाचा पळतो मग त्याचा मेंढरा एवढा असताना व्हिडिओ पाठवला. मेंढरा तेवढाच व्हिडिओ आहे त्याच्याकडे पाठवला त्यांना छोटा असताना. छोटा असताना. मग त्यावेळेस डोंगरदऱ्यात फिरलाय तिथल्या भागात. हो, म्हणजे मित्रांनो तो रुई सावळ असेल त्या भागात पलीकडच्या साईडला फॉरेस्ट रिव्हिजन आहे आणि बराचसा माळरान आहे त्या ठिकाणी. जनावरं चरत असतात, बकरी असतात, मेंढ्या असतात, सगळे चरत असतात. त्यामध्ये तो वाढलेला आहे, डोंगरात वाढलेला आहे. तर आता अपेक्षा काय बाळगली, कोणाबरोबर पाळायची इच्छा आहे तुम्हाला? आता तसं नाही काय. आता काय सांगा. बैलगाडी मालक ही आवर्जून मुलाखत बघणार, येड्या चित्त्याचा गोटा म्हणून पाहणार आहेत. तर तुमचं म्हणणं तिथपर्यंत जाईल, निश्चित तुम्हाला प्रतिसाद भेटेल. कोणाकोणाच्या गळ्यात पाळायची इच्छा आहे? नाही आहेच की. आता काय सगळ्यांच पळायची इच्छा आहे. बर. जास्त कुठला नंदी आवडतो तुम्हाला? आता जास्त नंदी म्हणजे आता मथुरी आवडते त्याच बैल आपल्याला. बर. मथुर. अजून? चिक्या, चिक्या, सावकार. सावकार. बघा दादांनी पाठीमागे सांगितलं नेमगावचा सावकार, बरोबर ना? सावकारवाली पण आपल्याला म्हणली की आम्ही फोन केलता, हा. एक मैदान तुम्हाला आम्ही बैल देणार आहे म्हणली. बर. देणार हो, आहे. देणार आहे. आणि दादा हे सगळं तुम्ही एवढं सगळं नियोजन करताय. मग आता हॉटेल लाईन ज्यावेळेस जोरात चालते, 31 डिसेंबर असेल किंवा जे खाण्याचे वार आहेत माणसाचे, मंगळवार असेल किंवा अन्य वार असतील, बुधवार असेल, रविवार असेल, हो. शुक्रवार असेल, ह्यावेळेस मग कसं काय नंदीकडे कसं लक्ष देतं हॉटेल लाईन सोडून? मी एकटाच मैदानात जातो. हे बाकीचे सगळे पप्पा वडील माझा भाऊ सगळं हॉटेल मॅनेज सगळे ऍडजस्ट करतात. बर. हो. आणि अभिजित खलाटी बर. ही आमची पोरं टीम बाकीची इथे सगळी टीम येते. हो. बरोबर. बघा मित्रांनो, आणि आजची पण दिवसभर बसून असते. बसून असतात. त्यापासून हलतच नाही ते. हा खांद कुठली ह्याची फिक्स? दोन्ही खांदी पोहतो. दोन्ही खांदी. दोन्ही खांदी पोहतो. सगळ्यात जास्त कुठल्या खांद्यावर पळाल्यानंतर गुलाल घेतलं? तसं नाही काय. उजवीनं पण जास्त पोहतो. जेवढ्या वेळा कडनं गाडी लागली तेवढ्या डावीनं 3-4 वेळा सेमी पास केला त्यानं. कडणीच का वेग धरतो? जेवढं पब्लिक गार्डन तेवढं ते जास्त गतीने निघून जातो. बर. म्हणजे पब्लिकच्या आवाज हरोळीवरती, आवाजावरती सगळ्यात जास्त वेग आहे. हो. आणि गर्दी बघितल्यावर बुजतो का? नाही बुजत. कारण कडे सेमी काढते म्हणजे बुजण्याचा विषय येत नाही ना. फक्त त्याला पब्लिक पाहिजे, पब्लिक पाहिजे. पब्लिकचा ठाम आहे. थांब. असं कधी आता तरी या रील्स असतील किंवा हो. त्याच्या त्या रागीटपणामुळे आणि इद्र्यापणामुळे तो चर्चेत आला. हो. मात्र ज्यावेळेस नवीन आला होता तुमच्याकडे त्यावेळेस काय पायरीला अडचण आली का दादा? हालतीच आता थोडेफार पैसे देऊन आम्ही पण पैरे केलं पहिल्यांदा अगोदर. बर. हो. म्हणजे वायदी द्यावं लागली. वायदे द्यावाच लागते. होय. मग आता कसं काय होतं? आता किती कॉल येतात त्याबरोबर? आता काय झालं त्या दिवशी बाळ्याची त्याची गाडीत पडल्यामुळे त्या दिवशी चांगलं 20-30 फोन आला बैलाला. बर. हो, पळायसाठी. बाळा कुठला आपला? खांडचा. मित्रांनो तो सुद्धा सुंदर नंदी. त्याच्याबरोबर पळाल्यावर किती फोन आले? 30-40 फोन आले. 30-40 फोन आले. मग आता कसं नियोजन केलं? कुठल्या मैदानात दिसत? आता 20 तारखेला पळण. 20 तारखेला 20 तारखेला महाराष्ट्र केसरी गुरसाळ्याला. गुरसाळ्याला. मित्रांनो महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये येणार आहे बरं का चित्ता. त्यामुळे तुम्ही त्या भागातले चित्त्याचे फॅन असले तर या आणि सहकार्य करा मालकांना. तर दादा एवढं सगळं म्हणजे त्याला खाली नेत असताना गर्दी असते, सगळी लोक आजूबाजूला सहकार्य करतात का पब्लिक तुम्हाला? करतात पण परत त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला एक फोटो काढू द्या, एक फोटो काढू द्या, एक फोटो काढू त्यांना द्या. काय आव्हान करतात फोटोच्या संदर्भात? देतो सगळ्यांना काढून. आता नाही म्हणा पण ज्यावेळेस पळायला जातो त्यावेळेस नाही मग थांबतच नाही ना. आम्ही डायरेक्ट खालीच घेऊन जातो. त्यांना पण माहिती थांबतच नाही ना. आणि ज्यावेळेस गर्दीमध्ये तो इद्रापणा मग करतो. तो आम्हाला पण धरून देत नाही. मग ते मारायला चालू करतो मारायला. पब्लिकच्या दिसले की. तर असा काय एखादा किस्सा मारले बिरले कोणाला काय? अजिबात ना मार तसं नाही मार. मुलं आता मारतो फक्त मुलाचा. लाता फक्त मारतो. हो. आणि त्याची एक इंस्टाला रील व्हायरल झाली बघा. मला वाटतं पेडगावचीच फाटी होती ना ती. पाठीमागच्या साईडला डोंगर आहे, त्यात तो व्हिडिओ मध्ये डोंगर दिसतोय, त्यात त्याने खालच्या 2 पाया उभा आहे, 2 माळशिर एकशे ठेवत होता ते तिथनं येतानाच लाथा मारल्या होत्या. लाता मारल्या होत्या का? मग हा. त्याची तो त्याचं जे उग्र रूप आहे हो. ते सगळ्यांनी पाहिलं. माझ्याच रील मध्ये ते मी व्हिडिओ घेतली होती तुमच्याकडनं मागून. त्याच रील मध्ये ते एकसेट पाट्यातलं मैदान हो. आणि बैलपोळ्याच्या मैदानामध्ये बैलपोळ्याच्या मैदानाला म्हणलं आता काय करा. आता आपल्याला तर माहिती आहे का मिरवणूक काढून घेणार नाही. हा. डीजे बीजे सगळं सांगितलं होतं. हा. म्हणलं बघता आता एवढा बरं त्यांना रंगवून दिला म्हणून आपल्याला फक्त हार घालून त्याला फोटो काढायचं होतं.
बाहेर काढला असं त्यानं लातात चालू केला आणि तडा येसाने तोडून टाकले गेले की गोट्यात म्हणून बांधला. आणि बैल पोळ्या माळशिरसच्या मैदानामध्ये तिथं काय केलं इद्रपणा? तिथं पण नाही आता बघितलंच असं की माणसांनी काय केलं, लाताच घालायला चालू केल्या. तेच घालायचं चला गेलाय. तर आता आपण वळूयात सुट्टी मेकर अभिजित भैया खलाटे यांच्याकडे. अभिजित भैया काय सांगाल, त्याची खासियत काय आहे आणि तो जो इद्रापणा करायला होतो त्यावेळेस कसा कंट्रोल करता तुम्ही? इद्रापणा कंट्रोल कराय बाह्य ड्रायव्हर असतं आमचं, परत आमचं सुट्टे वेकर अजून बारीक, बर परत आपलं साखरवाडीचं बापू माकर बर हे असलं तरी कंट्रोल म्हणजे बाह्य ड्रायव्हरला जास्त करून होतो. बर बाहेर. आणि कारण की तुम्ही पाहता प्रत्येक मैदानामध्ये पट्टी आहे आणि पट्टी असल्यामुळं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, नियम हा नियम असतो. त्यावेळेस तिथं कशा पद्धतीने खाली सुट्टीला काळजी घेता? आम्ही काय करतो, आता पट्टीचा नियम हा आहेच, त्यामुळे आम्ही 1 फूट तरी मागं गाडी सोडतो. बर 1 फूट मागच उभं करतो गाडी, कारण तो उरत लावून उभं राहतो राहतानाच. बर. बघा मित्रांनो, दादांनी एक सांगितलं, आम्ही 1 फूट मागं गाडी सोडतो. बघितलं आपण तर खाली झेंडा पंचांची म्हणजे प्रत्येक गट सोडताना सेमीफायनल सोडताना लय मोठे म्हणजे तिथं त्यांना त्रास होतो, सगळेजण काटोकाट लावायचा प्रयत्न करता, पण तुम्ही नंदी तिथनं 1 फूट मागं न सोडता तरी सुद्धा तो निकाल घेतो. काय सांगाल त्याविषयी? नाही, तेवढा आपल्या बैलावर विश्वास आहे आमचा. 1 फूट जरी सोडला, टांग्याने जरी गाडी मागे पडली तर पुढे मारायची, त्यात गाड्या दुसऱ्या दमक आहे. धमक आहे बघा, धमक म्हणजे आहे. हा आत्मविश्वास आहे. जरी खालनं 1-2 फूट जरी मागणं सुटली तरी ते येऊ शकते. आणि ही सेफ्टी कशासाठी वापरतात, म्हणजे 1 फूट मागणं का सोडतात? सेफ्टी का आपलं, आपण गाडी पुढे आपली लागणार, पण आपला पाय आपला आधीच वासरू उरला विचित्र, ते पाय बी थोडासा पुढे असला की आपला नियम आहेत, पट्टीच्या पुढे असला की ना आपलं फॉल गाडी, बरोबर. त्यामुळे एवढी काळजी घेतो आम्ही. 1 फूट मागं सोडतो गाडी सोडताना. आणि ज्यावेळेस गुलाल घेतो, गुलाल घेतला की ते चालक आणि तुम्ही गाडी माघारी वळवून नंबर टाकायला आणता, तर दादा नंबर टाकायला तिथं नंबर टेकर सुद्धा नंबर टाकताना भेटतो. काय सांगाल त्याविषयी? काय काय मैदान आम्ही असं झालं या, काय काय मैदानात आम्ही नंबर पण टाकाय आणला नाही. का बरं? कारण वासरूची अडगत एवढं करतं, कारण पब्लिक ही आजूबाजूला असतं आणि त्यात वासरू अडगत करायला कोणाला लागेल, काय काय होईल त्याची अब्दा करून घेईल जास्त, म्हणून आम्ही आणत पण नाही. आणि आणलं तरी नंबर टेकर पण नंबर टाकायला जवळ येत नाही. मग आमच्यातलंच कोणतरी बाह्य ड्रायव्हर ही कोणतरी नंबर टाकतो त्याच्यावर. बरं. बघा मित्रांनो, म्हणजे ही पहिल्यांदा असं घडत असेल का क्षेत्रात? हा, पहिल्यांदाच. आणि मग तुम्हाला मैदानात गेल्यानंतर तुमचं बरेच जण विचारत असतात, कुठं येता, काय येता, कसं काय नियोजन आहे, ह्या बैलाला कसं काय कंट्रोल करता? चर्चा होती का, बोलते? भरपूर चर्चा होती बैलाची मैदानात. आता येता करता येडा चित्ता चालला खाली, ते कसं अभिमानानं वाटतो आम्हाला. दादा त्याचा पळ बघण्यापेक्षा, पळ तर सुंदरच आहे त्याचा, पण तो खाली चालला म्हणून गर्दी होती का? हा, भरपूर गर्दी होती खाली येडा चित्ता चालला. आता तुम्ही बघितलं असाल बैलपोळ्याच्या मैदानात बैलपोळ्याच्या भरपूर गर्दी झाली, त्यामुळे तिथं जे ते एवढं त्यात मैदानाने भरपूर येडापणा केला. बरं. दादा त्या मैदानातला निकाल काय का असं नाही का, पण ज्यावेळेस तो खाली चालला होता ते मैदान तुमच्यासाठी सार्थकी ठरलं का? तिथं तुमची चर्चा खूप झाली. नाही, सार्थकी ठरलं आणि त्या मैदानात जास्तच चर्चा झाली. तुम्ही पण बाईट मध्ये घेतलं तर अजय शेटनी आपलं चिकाचे मालक त्यांनी पण नाव घेतलं. ही आता एवढ्या मैदानात एवढ्या मोठ्या माणसांनी नाव घेणं आपलं ते गर्वास्पद आहे आपलं. बघा म्हणजे मित्रांनो, एखाद्या मोठ्या मालकानं नवीन नंदीचं कौतुक करणं खरं म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कौतुक वाटतं त्याचं, आणि त्यांना पण आनंद होतो. निदान पैऱ्याचा विषय असू द्या, पण निदान 4 शब्द ज्यावेळेस नंदीचं खरंच कौतुक केलं जातं, त्याच्या पळाबद्दल असेल, त्याचबरोबर ते तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलले. जेवढे सगळे सुट्टी मेकर आहेत किंवा ते काळजात खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे मनामध्ये खूप स्ट्रॉंग आहेत. काय सांगाल त्याविषयी? त्याविषयी म्हणजे आम्ही जास्त करून म्हणजे कसं बाहेरच्या तर मुलांना काय धरून देत नाही. आमची 4-5 म्हणजे असं मुलं आहेत, बाह्या ड्रायव्हर, बारीक, बाप्पा माकर, मी, अजून आमचा शुभम असतो, पंकज असतो, स्वप्नील असतो. ही कसं आम्ही जास्त करून आमच्या जीवाची परवाच करत नाही, कारण त्याला व्यवस्थित आपलं नेणं खाली हे ते तेवढंच काम असतं आमचं. आता तो माग पुढे मुलाखत चालू आहे, पाठीमागं उभा आहे, पण तो आवाजच टाकतोय मागणं, माझं सारखं मागं लक्ष आहे त्याच्यावर. कारण कसं आहे, ते येडा चित्ता आहे, नवीन माणसाला काय तो जवळ येऊन देत नाही जास्त करून. आणि तुम्हाला मी काय म्हणलं, येडा चित्ता तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात भेटा याल किंवा मैदानात त्याचं उग्र रूप तुम्ही पाहिलं असेल त्यावेळेस कळेल ते कसं आहे. दादा एवढा सुंदर नंदी, जरी महाराष्ट्रातील आता सध्याच्या घडीला सगळ्यात रागीट बैल म्हणून त्याला म्हटलं संबोधतात सगळे लोक, तर काय वाटतं म्हणजे काय आता आपल्या बैलाचं नाव चर्चेत आहे म्हणा, अभिमान वाटतो आम्हाला.
जास्त कारण आपलं चर्चेत नाव ही ती सगळं आता इंस्टाला पण बघेल तिथं त्याच्या रील्स दिसतात. बर बर भारी वाटतं व्हायचं म्हणजे बघून. बर. आणि इतर नंदी जात असताना बाकीचे सगळे त्याचे फॅन्स फॉलोअर्स त्या नंदीच्या जवळ जातात किंवा त्याचे व्हिडिओ काढत असतात. मात्र हा नंदी ज्यावेळेस खाली जात असतो पाठीतनं किंवा त्याच्या अगोदर निकाल रेषेसमोर, त्यावेळेस काय सिच्युएशन असते, तिथला परिसर किती मोकळा असतो? तिथला परिसर सगळ्यात मोकळा म्हणजे असतो. कारण त्यांना पण माहित आहे येडा चित्ता येड्यागत करायला लागला ते आपलं काय होईल, त्यामुळे माणसं जास्त करून लांबणीच बघत असतात सगळी. आता जाता मुलाखती शेवट करतो, एकच प्रश्न विचारतो. एवढा सुंदर नंदी, तेवढाच तो रागीट आहे, त्याचबरोबर त्याची रग आहे आणि त्याचा पळ पण तेवढा जोरात आहे. ह्याच्याकडनं काय अपेक्षा बाळगली, काय वाटतंय तुम्हाला? ह्याने कुठला गुलाल घ्यावा किंवा अपेक्षा तर सगळ्यात पूर्ण केल्या, फक्त महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीच त्यांनी गुलाल घ्यावा एवढीच अपेक्षा आहे आमची. आणि दुसरा अजून एक प्रश्न, कोणत्या नंदीबरोबर तो पळताना तुम्हाला आवडेल? आम्हाला जास्त करून देव बकासूर, बकासूर आपला निमगावचा सावकार, हां. आपला चिकिया, सचिन, या बैलांसोबत आम्हाला पळाय. निश्चित ते बैलगाडी मालक मुलाखत पाहणार आहेत, तुम्हाला प्रतिसाद भेटेल. आणि तुम्ही नावं घेतली ते सुद्धा नंदी, आणि ज्यांची नावं घेतली नाही त्यांच्या सुद्धा गळ्यात तुम्हाला पळताना दिसेल. बरोबर ना दादा? हा चालतंय. तुम्ही सगळ्यांनी मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून ही मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा काय ऋणी राहील. धन्यवाद. धन्यवाद.